Hello. Today we are going to study diversity in living things and the classification with respect to plants. In today's journey, we are going to study heterotrophic plants, plant diversity, plant parts. What is the reason for scientific classification? What is lifespan of plants? Stem modification म्हणजे काय? प्लांट्सचं मॉडिफिकेशन जे असतं स्टेम रूट ह्याच्यामध्ये स्टेम मॉडिफिकेशन म्हणजे काय? लार्जेस्ट फ्लावर कोणता आहे? श्रब्स, ट्रीज आणि हर्ब्समध्ये फरक काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं सुंदर दिसणारी फुलं जी आहेत त्यांचं महत्त्व का? आपल्याला फुलांची गरज काय आहे? ह्या गोष्टी आपण सगळ्या डिस्कस करणार आहोत. तर खूप महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे. पहिला प्रश्न आहे, प्लांट्स जे आहेत त्यांना कोणत्या पद्धतीने फूड मिळतं म्हणजे जेवण मिळतं? तर आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्लांट्स म्हटलं की त्याच्यामध्ये 2 प्रकार आले. एक ऑटोट्रॉफिक आणि एक हेटेरोट्रॉफिक. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा ऑटोट्रॉफिक म्हणतोय ना, ऑटोट्रॉफिकचा अर्थ आणि हेटेरोट्रॉफिकचा अर्थ. हेटेरो ह्या शब्दातच आलं की दुसऱ्याकडून, हेटेरो म्हणजे दुसरा, डिफरंट, होमो म्हणजे सिमिलर. तर हेटेरोट्रॉफिकमध्ये एक्झाम्पल डॉडर आहे, लॉरन्थस आहे. ही प्लांट्स दुसऱ्यावर अवलंबून असतात जेवणासाठी. हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण त्यांना हेटेरोट्रॉफिक म्हणतो. आणि जेव्हा आपण ऑटोट्रॉफिक म्हणतो तेव्हा त्यांनी स्वतः जेवण तयार केलेलं असतं. आणि त्यात सगळ्यात सुंदर असं एक्झाम्पल म्हणजे पेरिविंकल आहे. ते ऑटोट्रॉफिक प्लांट आहे. ते स्वतः जेवण तयार करतात. ओके. सो ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्झाम्पल्समध्ये डॉडर आणि लॉरन्थस दिलं आहे आपल्याला हेटेरोट्रॉफिकसाठी, ऑटोट्रॉफिकसाठी पेरिविंकल. So difference between the two is one prepares its own food and the other one depends on other for the food. Mostly the green plants are making their own food, so they are autotrophic. When the plants depend on the others, it is called as heterotrophic. When it is autotrophic, it prepares the food with the help of sunlight, water, and carbon dioxide. So all put together, it prepares the food and it prepares on its own. So it is called as autotrophic. I hope you have understood this. आता याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे बेस्ट एक्झाम्पल पेरिविंकलचं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये सदाफुली म्हणतो. याच्यामध्ये आपण ऑटोट्रॉफिक आणि हेटेरोट्रॉफिक हे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्लांट्सना जेवण मिळण्यासाठी, हे समजून घेतो आपण. हेटेरोट्रॉफिकचा अर्थ पॅरासिटिक पण आहे, कारण ते दुसऱ्यावर अवलंबून आहे. हेटेरोचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, दुसरा, दुसऱ्यांवर अवलंबून असल्यामुळे आपण त्याला हेटेरोट्रॉफिक म्हणतो. सो इट इज पॅरासिटिक. न्यूट्रिशनसाठी हे प्लांट्स दुसऱ्या प्लांटवर अवलंबून असतात. अतिशय महत्त्वाचा असा हा पॉइंट आहे. आपल्याला प्लांट्स विषयी बोलत असताना डॉडर अतिशय सुंदर एक्झाम्पल आहे, लॉरन्थस एक एक्झाम्पल आहे. आणि करेक्ट आन्सर जर आपण म्हटलं, वेगवेगळे प्रकार कोणते आहेत जेवणासाठीचे तयार करण्याचे, तर त्याच्यामध्ये एक ऑटोट्रॉफिक आहे आणि दुसरं हेटेरोट्रॉफिक. पुढचा जो प्रश्न आहे तो, प्रत्येक राईसचं प्लांट जे असतं ते सेमच असतं का? म्हणजे राईसचे प्लांट्स घ्या, व्हीटचे प्लांट्स घ्या, ते एकसारखे असतात का, असा आपला प्रश्न आहे. तर लक्षात काय ठेवायचं आहे, जेव्हा आपण राईस प्लांट्स म्हणतो तर त्याच्या खूप व्हरायटीज अवेलेबल आहेत. राईस असो, व्हीट असो. डावीकडे चित्र जे काढले ते राईस प्लांटच्या व्हरायटीज आहेत,
उजवीकडे जे आहे ते व्हीट प्लांटच्या व्हरायटीज आहेत. आता व्हरायटीजपैकी एक तर अशी व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये राईस प्लांट फास्ट ग्रोथ होते राईस प्लांटची. दुसरी व्हरायटी आहे ती आपल्याला जास्ती प्रमाणात ग्रेन्स देते, दुसरी प्रकार जो आहे तो. अजून एक आहे, आता बघा आपण व्हरायटीज म्हणजे कन्सिडर करतोय. तर तिसरी व्हरायटी जी आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की त्याला कमी पाणी लागतं, कमी पाण्यात राईस प्लांट ग्रो होतो. तर अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. इथे एक तुम्हाला जाड शीत दाखवलंय, लंबुळकं दाखवलंय, बरोबर. एकाच क्रॉपचे वेगवेगळे व्हरायटीज. ब्राऊन दाखवलं आहे. तर हे आपण लक्षात ठेवायचं. तसंच व्हीट म्हणजे गहू, तुम्ही जर बघितलं तर लालसर आहे, पांढरट आहे. तर व्हरायटीप्रमाणे आपण वेगवेगळे गव्हाचे प्रकार बघतो. तर एकाच प्रकारचे धान्य वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये असू शकतं. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ द प्लांट कंट्रोल्स इट्स शेप अँड हाईट. बाळांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपण लक्षात काय ठेवायचं आहे की एक प्लांट जे असतं ते प्लांट पूर्णपणे त्या स्टेमवर अवलंबून आहे. स्टेम म्हणजे त्याचं कणाच आहे. स्टेम संपूर्ण प्लांटचे जे पार्ट्स आहेत, मग ते लीफ असो, रूट असो, ह्याला तो सपोर्ट करतो. त्यामुळे स्टेम हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे त्या एंटायर प्लांटचा. इट कीप्स द प्लांट अपराईट. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण स्टेम म्हणतो तेव्हा स्टेम वेगवेगळे कामं करतो त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये. तर लक्षात असं ठेवायचं आहे, जेव्हा आपण सपोर्ट म्हणतोय स्टेम, तेव्हा स्टेम हेल्प्स अस टू कीप द ट्री स्ट्रेट. ओके. आता ह्याच्यामध्ये जे प्रकार आहेत, क्रीपर आहे. आता क्रीपर उभा नाही राहू शकत, मग तो सपोर्ट घेतो. समजलं का? ज्याचा स्टेम वीक आहे तो सपोर्ट घेतो. आता पहिली गोष्ट, स्टेम त्या प्लांटला अपराईट राहायला मदत करतो. दुसरी गोष्ट, जेवण तयार करण्यासाठी रूटच्या मदतीने स्टेम पर्यंत जे पाणी पोचलेलं असतं ते पाणी लीफपर्यंत पोचवलं जातं जेवण तयार करण्यासाठी, आणि लीफमध्ये तयार झालेलं जेवण पुन्हा त्या अदर पार्ट्स ऑफ द प्लांटपर्यंत पोचवलं जातं. ओके. तर आपण लक्षात काय ठेवायचं आहे आता इथं बाळांनो, की कसा कसा तो स्टेमचा उपयोग त्या पर्टिक्युलर प्लांटला होतो. स्टेम सपोर्ट करतं प्लांटला, त्याची हाईट, त्याचं शेप आणि त्याचे ब्रांचेस या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल स्टेम प्ले करतो. हे आपण लक्षात ठेवायचं. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघू. सायंटिस्टनी हे जे एवढे लक्षावधी प्लांट्स आहेत त्यांना ऑर्गनाइज कसं केलेलं आहे आणि का केलेलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आता समजा आपल्याला एका लायब्ररीत सोडून दिलं, तिथं हजारो पुस्तकं असतील आणि तिथं सांगितलं की तुम्हाला पाहिजे ती पुस्तकं घ्या, तुम्हाला सापडू शकतील का? इम्पॉसिबल आहे. अरे, कशी पण अस्तव्यस्त टाकलेल्या पुस्तकातनं आपल्याला आपल्याला पाहिजे ते पुस्तक कसं शोधता येणार आहे? येते का लक्षात? तर ती पुस्तकं जर व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने लावलेली असतील तर आपण रेफरन्स त्या पर्टिक्युलर लिस्टचं घेऊन ठरवू शकतो की कुठून मला ते पुस्तक घ्यायचं आहे. तसंच केरोलस लिनियस नावाच्या सायंटिस्टनी, ज्यांना फादर ऑफ सायंटिफिक क्लासिफिकेशन म्हटलं जातं, त्यांनी हे प्लांट्स ऑर्गनाइज केलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण कन्सिडर जे करतो ते किंगडम, आणि मगाशी मी तुमच्याशी जे बोलत होते ते तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी पुन्हा लिहून काढायला लागले. लायब्ररीतल्या 1000 बुक्सपैकी एक घ्या म्हटलं तर आपल्याला अवघड जाणार आहे. तर तेच अवघड जाऊ नये म्हणून आपण ग्रुप्स बनवतो.
तसेच प्लांट्सचे पण ग्रुप्स बनवले गेलेले आहेत. ओके. आणि हे जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सचा बेस जो आहे तो बेसच त्यांचा जो ग्रोथ स्ट्रक्चर आहे, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, या सगळ्या बेसिसवर आपण त्यांचे ग्रुप्स बनवलेले आहेत. तर हे जे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पीशीज अशी आपण त्यांना नावं दिलेली आहेत. So my dear children, understand that Carolus Linnaeus is the father of scientific classification. Okay? Now we will move on to the next question. सगळेच प्लांट्स हे एकाच वयाचे असतात का? तुम्हाला काय वाटतं सांगा बघू मला. सगळे प्लांट्स एकाच वयाचे असू शकतील का? आपण आत्ताच पाहिलं त्याच्यामध्ये हर्ब्स आहेत, त्याच्यामध्ये ट्रीज आहेत. तर हर्ब्स जे आहेत, ट्रीज आहेत, या सगळ्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे ॲन्युअल, दुसरं आहे बायनियल आणि तिसरं आहे पेरिनियल. आपण जेव्हा ॲन्युअल म्हणतो तेव्हा ते एका सीझनपुरते असतात, म्हणजेच एका वर्षासाठी त्यांचा जन्म असतो. बायनियल 2 वर्षासाठी असतात आणि पेरिनियल हे खूप वर्ष. दरवर्षी आंब्याची झाडं काय नवीन नसतात ना बाळांनो. एकच आंब्याचं झाड आपल्याला वर्षानुवर्ष आंबे देतं. म्हणून आपण काय म्हणतो, पेरिनियल मेनी इयर्स जगतात. ॲन्युअलचं लाईफ सायकल एकच वर्ष असतं, बायनियलचं 2 वर्ष असतं आणि पेरिनियलचं बरेच वर्ष असतं. म्हणजे वर्षानुवर्ष एकाच झाडाकडून आपण आंबे खात असतो. ओके. प्लांट्स हे ॲन्युअल, बायनियल आणि पेरिनियल लाईफस्पॅनच्या बेसिसवर डिफरन्शिएट केले गेलेले आहेत. ही कॅरेक्टरिस्टिक आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट काय आहे? प्लांट्स ॲन्युअल असतील, बायनियल असतील किंवा पेरिनियल असतील, ही कन्सेप्ट समजून घ्यायची आणि लक्षात ठेवायची. आणि ह्या बेसिसवर बाळांनो सुंदर लिस्ट बनवायची, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या लाईफस्पॅनच्या बेसिसवर एक्झाम्पल्स लिहायचे. पुढचा प्रश्न आहे, जर व्हेजिटेबल अंडरग्राऊंड ग्रो केलेला असेल तर त्याला पण रूटच म्हणायचं का? कारण आपल्याला माहिती आहे की रूट्स खाली उगवतात, बरोबर आहे. तर आपण काय फाइंड आउट करायचं, त्याला रूटच म्हणायचं का? बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, इट कॅनॉट बी अ रूट, इट इज अ स्टेम, मॉडिफाईड स्टेम. तर पोटॅटो जो आहे तो मॉडिफाईड स्टेम आहे. बाकी कॅरेट आणि रॅडिश हे 2 जे आहेत ते रूट्सच आहेत. पण पोटॅटो मात्र मॉडिफाईड स्टेम आहे. हे नीट लक्षात ठेवायचं. कसं होतं, कन्फ्यूज स्वतः आपण व्हायचं नाही. प्रत्येक गोष्ट जी अंडरग्राऊंड ग्रो होते ती रूटच आहे असं नाही. रूट असू शकेल किंवा स्टेम असू शकेल. तर पोटॅटो जो आहे तो स्टेम आहे. आता तुम्ही चॅलेंज म्हणून घेऊन अजून 1-2 एक्झाम्पल्स जे स्टेम आहेत पण अंडरग्राऊंड ग्रो होतात असे फाइंड आउट करा आणि त्याची लिस्ट घ्या. त्याच्यानंतर एखादं फूल जास्तीत जास्त किती मोठं असू शकेल याचा तुम्ही विचार करू शकाल का? हे जे फूल आहे ना, या फुलाचा डायमीटर जो आहे तो 3 फीट आहे. विचार करू शकताय तुम्ही? हे वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं फूल आहे. आता 3 फीट म्हणजे ऑलमोस्ट 1 मीटर बरं का बाळांनो. त्याचं नाव रॅफलेशिया अर्नॉल्डी आहे. आणि हे जे फूल आहे ते आपण जेव्हा बघतोय तेव्हा मी तुम्हाला चॅलेंज म्हणून अजून एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही मला सगळ्यात छोटं फुलाचं नाव सांगायचं. ओके. तर हे झालं सगळ्यात मोठं फूल. आता आपण जर रॅफलेशिया अर्नॉल्डी बघितलं तर त्याचा डायमीटर मी तुम्हाला सांगितलं ऑलमोस्ट 3 फीट आहे, म्हणजेच
1 मीटर, पण त्याचं वजन पण केजीमध्ये आहे आणि आपल्याला ते सापडतं साऊथ ईस्ट एशिया ह्या भागामध्ये. वर्ल्डच्या साऊथ ईस्ट एशिया या भागामध्ये आपल्याला हे फूल सापडतं. आता आपण हाईट आणि ब्रांचेसच्या बेसिसवर कसं आपण त्यांना डिफरन्शिएट केलेलं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळांनो, जेव्हा आपण हर्ब्स म्हणतो ना, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायच्यात गोष्टी, कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. आपल्याला असं उगीचच पाठ नाही करायचं आहे. तुळशीचं प्लांट म्हणजे हर्ब आहे का श्रब आहे, असं लक्षात न ठेवता आपण त्यांच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. हर्ब हर्ब म्हणजे काय? तर बाळांनो, त्यांचं जे स्टेम आहे ते हिरव्या रंगाचं असतं. हे लक्षात ठेवायचं. ओके. स्टेम हिरव्या रंगाचं असतं आणि हो, ते सॉफ्टही असतं. हे आपण लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर जर आपण विचार केला की श्रब कसं असतं, तर श्रबची प्लांट्स शॉर्ट असतात. ओके. आणि हर्बपेक्षा मोठे असतात आणि बुशी असतात. बुशी म्हणजे काय? खूप सारे ब्रांचेस बेसपासूनच आलेली असतात. मग त्याच्यामध्ये आपलं रोज प्लांट हे श्रबच आहे. आलं का लक्षात? सो हे आपण लक्षात ठेवायचं. बुशीचा अर्थ बेसपासूनच भरभरून ब्रांचिंग होतं त्याचं. तसं ट्रीमध्ये नसतं ना. ट्रीमध्ये तो स्टेम एका उंचीपर्यंत ग्रो होतो आणि मग तुम्हाला दिसतो त्याचे ब्रांचेस. ओके. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता मला तुम्हाला हाईटच्या बेसिसवर तिन्हीचा फरक सांगायचा आहे. हर्ब सगळ्यात छोट्या हाईटचे आहेत, ट्री सगळ्यात मोठे आणि श्रब जे आहेत ते हर्ब आणि ट्रीच्या मध्ये त्यांची हाईट असते. एवढं लक्षात ठेवायचं आपण. ट्रीजचं जे ट्रंक आहे तो टॉल असतो आणि वुडी असतो. वुडी म्हणजे काय? फुल ऑफ वूड. तिथं हिरवंगार असं तुम्हाला काही दिसत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, फ्लावर्सची गरज काय आहे प्लांट्सना? तर बाळांनो, मी इथं 3 चित्र दाखवली. पहिल्या चित्रामध्ये सुंदर आकर्षित फ्लावर दाखवलंय. त्याच्यानंतर फ्लावरचं फुलामध्ये रूपांतर झालेलं दाखवलंय आणि मग सीड्स, असे 3 पार्ट्स दाखवलेत. तर फ्लावर हे अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे त्या प्लांटचा. अट्रॅक्टिव्ह पार्ट कशासाठी? कारण त्यांनी पॉलिनेटर्सना अट्रॅक्ट केलं पाहिजे. पॉलिनेटर्स म्हणजे कोण? बटरफ्लाईज किंवा हनी बी ह्यांना त्यांनी अट्रॅक्ट केलं पाहिजे, म्हणून ते अट्रॅक्टिव्ह आहे. जे फ्रूटमध्ये कन्व्हर्जन होतं फ्लावरचं, ते फ्रूटच्या आतमध्ये सीड्स असतात. दिसतायत ना तुम्हाला सीड्स? मग सीड्स काय करतं? ते आपल्याला एक नवीन प्लांट ग्रो करण्यासाठी मदत करतं. कारण तुम्ही सीड ग्राउंडमध्ये जर रोवलं तर त्या सीडमधनं एक शूट आणि रूट तयार होतो. त्याच्यापासून एक नवीन प्लांट तयार होतं. त्या प्लांटचं रूपांतर ट्रीमध्ये होऊ शकतं. म्हणजे एक नवीन प्लांट तयार करण्याची क्षमता त्या सीडमध्ये आहे. ते सीड फ्रूटमध्ये असतं आणि फ्रूट फ्लावरपासून तयार झालेलं असतं फर्टिलायझेशन नंतर. तर ह्या प्रोसेसेस आपण लक्षात ठेवायच्यात. व्हॉट इज फर्टिलायझेशन? हाऊ इज द फ्लावर कॉल्ड ॲज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन? हाऊ द अट्रॅक्शन ऑफ द फ्लावर कन्वर्ट्स इंटू द फ्रूट? या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आता जेव्हा मी क्विक रिव्हिजन आणि चॅलेंज म्हणते बाळांनो, तर मी तुमच्यासमोर 6 वेगवेगळी चित्र काढून ठेवलेली आहेत. तुम्ही बघताय एक्झाम्पलमध्ये पेरिविंकल आहे, पेरिनियल आहे, पोटॅटो आहे. या सगळ्यामध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे, हे सगळे एवढे मी तुमच्यासमोरचे चित्र काढलेत, तर खरंच क्लासिफिकेशनची गरज काय आहे प्लांट्सची? तर लक्षात ठेवा, क्लासिफिकेशनमुळे आपण प्लांट्स आयडेंटिफाय करू शकतो, त्यांचा व्यवस्थित अभ्यास करू शकतो, त्यांची कॅटेगरी कुठली हे आपण फाइंड आउट करू शकतो आणि क्लासिफिकेशनमुळे आपण त्यांच्यामध्ये
वेगळेपण काय आहे हे पण अंडरस्टँड करून घेऊ शकतो. पहिलं एक्झाम्पल जे आहे पेरिविंकलचं, ते हर्ब आहे. पेरिविंकल म्हणजे सदाफुली. पेरिनियल ट्री जेव्हा तुम्ही शिकताय त्यावेळेस ॲन्युअल काय, बायनियल काय हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पोटॅटोचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला सांगितले की अजून असे स्टेम्स फाइंड आउट करा जे अंडरग्राऊंड ग्रो होतात आणि आपल्याला रूट्स वाटू शकतील. फ्लावर नक्की त्याचा काय उपयोग आहे, जसं आपण म्हटलं पॉलिनेशनसाठी. श्रबचा विचार जेव्हा करतो आपण, श्रब, हर्ब, ट्री या तिघांमध्ये फरक नेमका काय आहे. आणि जेव्हा आपण रॅफ्लेसियाला सर्वात मोठं प्लांट म्हणून लक्षात ठेवतोय, तर माय चॅलेंज टू यू टुडे इज नेम द स्मॉलेस्ट फ्लावर in the world. Okay, so this was about plants. In our next lecture we will be studying about classification of animals, but before going ahead, just have a look at the colorful flowers and the types of leaves. All types are included. Maybe it is a simple leaf, a compound leaf, a palmate leaf, a pinnately compound leaf, or look at the beautiful flowers. All this only to ensure that you find a lot of interest in understanding the classification of plants and the plant kingdom. तर खूप 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 त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन स्टडी करत राहा बाळांनो. एक्झाम्पल्सची लिस्ट बनवा. थँक यू व्हेरी 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 मच. Let's look forward to catch up again in episode 3, part 2.